पुढे राणीसाहेबांची कारकीर्द 2 वर्षापर्यंत चालली. राणीसाहेबांची कारकीर्द म्हणण्यापेक्षा सुंदरबाईची कारकीर्द म्हणणे रास्त होईल. कारण पुढे सुंदरबाईचेच प्राबल्य फार वाढून महाराजांसंबंधांचे सर्व कारभार तिच्या हातीने हाती घेतला. 2 वर्षानंतर पुन्हा पंचांची कारकीर्द होऊन चोळाप्पाची सेवा सुरू झाली. चोळाप्पास पैशाचा लोभ फार सुटला असल्यामुळे महाराजांनी त्यासही 2 वर्षांनी विभक्त राहण्याची शिक्षा दिल्याचेच दिसते. चोळाप्पा पेठेत राहत असे. या 2 वर्षात महाराजात पेठेत मुळीच गेले नाहीत. मागे सांगितल्याप्रमाणे सुंदरबाईची कारकीर्द सुरू झाल्यावर तिचे प्राबल्य फार वाढले. ती कोणाच दुमानीत नाहीशी झाली. तिचे मनात नसले तर मोठमोठे कामगार लोक सोलापुराहून दर्शनास आले असता दर्शन होऊ न देता ती त्यास परत लावीत असे. तिला द्रव्यलोभही फार सुटला होता. पेढे, बर्फी, हरभरे वगैरे धान्य व दुसरे पदार्थ महाराजांकरता कोणी आणले म्हणजे बाई आपले घरात नेऊन साठवीत असे. सेवेकऱ्यास व बाईचे वाकडेच होते व ते तिला फार त्रास देत असत. सारांश, बाई सर्वांचीच नावडती झाली होती. भुजंगा शिपायाचे व बाईचे तर हमेशा भांडण होत असे. एक वेळ भुजंगाने वेड्या वाकड्या शिव्या दिल्यावर बाई रागात येऊन जीव देण्यास एका विहिरीकडे धावत गेली व उडी टाकण्याकरता विहिरीत दोन्ही पाय सोडून बसली. महाराजांनी भुजंगास तिला घेऊन येण्यास सांगितले. त्याचे बोलवण्याने ती येईना. दुसरे 2-3 इसमाने जाऊन तिला आणण्याचा प्रयत्न केला, पण बाई काही ऐकीना. शेवटी कनवाळू महाराज आपण स्वतः जाऊन बाईचा हात धरून परत घेऊन आले. आल्यावर महाराज बाईस म्हणाले, विहिरीत जीव का देत होतीस? तेव्हा बाई म्हणाली, बायका मनुष्यास वाटतील तशी बिभत्स शिव्या देऊन आबरू घेणे चांगले का? त्यातून आपण ब्राह्मण भुजंगावानी त्यांनी आपली आबरू घ्यावी, त्यापेक्षा मरण बरे. महाराजाने तिची समजूत घातली की जसे भिंतीस कोनाडे असतात, खुंट्या असतात, त्याचप्रमाणे उच्च नीच व अवयव असतात. त्या संबंधाने कोणी काही बोलले तरी मनात आणीत जाऊ नये. पुढे बाई निराहार करू लागली. महाराजांपुढे स्वादिष्ट नामी नामी पक्वाने आली म्हणजे बाईस तोंडास पाणी सुटे. ती लोकांचा डोळा चुकून रात्री पक्वाने भक्षण करी. सेवेकरी तिच्या पाळतीवरच होते. बाईची गुप्त गोष्ट ते केव्हाच प्रसिद्ध करीत. एकाने तर निराहार करते, चोरून खाते असे प्रास जमून बाईवर एक कविताच केली होती. कविता महाराजांपुढे म्हटली म्हणजे महाराज खदखदा हसत. बाईचा कोणाशीच बरेपणा नव्हता, पण ती अशी बहादर होती की सर्वांस ती पुरून उरली होती. असो, बाळाप्पा सेवेकरी याचे बाईचे जास्तीत जास्त वाकडे चालले होते. एके दिवशी महाराज कोंडूनाना यांच्या घरात होते. रात्री 12 वाजता उठून महाराजांनी हुक्का मागितला. पहारेकऱ्यांनी बाळाप्पास उठून हुक्का तयार करण्यास सांगितले. हुक्का पिणे झाल्यावर बाळाप्पाने महाराजास निजण्याविषयी विनंती केली, पण महाराज निजेनात. तेव्हा बाळाप्पाने निरुपाय होऊन सुंदराबाईस जागे केले व महाराज काही केल्या निजत नाहीत, तुम्ही निजवा म्हणून सांगितले. तेव्हा सुंदराबाईंनी रागाने बाळाप्पास म्हणाले, मला अगोदर का उठवले नाहीस? बाळाप्पाने सांगितले, आपणासही झोप लागली होती. महाराजांनी हुक्का मागितल्यावर शिपायाने आपणास जागे केले. बाईच्या मनात ती गोष्ट येईना. महाराजास पाहिजे तर निजवा, नाहीतर राहू द्या असे ती म्हणाली. शेवटी बाळाप्पाने महाराजांच्या चरणी मस्तक ठेवून निजण्याविषयी महाराजास प्रार्थना केली. तेव्हा महाराज निजले. इकडे लुच्चा लबाड वगैरे पुष्कळ शिवा बाईने बाळाप्पास दिल्या. बाळाप्पास फार वाईट वाटले व तो आपल्या मनात म्हणू लागला की आजपर्यंत आईबापाच्याही आपण शिव्या खाल्ल्या नाहीत. असे असून आज बाईच्या शिव्या खाण्याचा प्रसंग आला. परमेश्वराची इच्छा असे विचार मनात येताच तिकडे महाराज म्हणू लागले, कसा नांदतोस, कसा नांदतोस? गुरु हो म्हणतो, गुरु हो म्हणतो. याप्रमाणे महाराज त्रिवार म्हणाले. पहाटे 4 वाजता बाळाप्पाने उठून नित्याप्रमाणे नरसाप्पा यास पाणी तापवण्याकरता लावले व गणपतराव यास स्वयंपाक करण्यास पाठवले. सुंदराबाई महाराजास नित्य 4 वाजता उठवीत असे, पण त्या दिवशी तिला उठवले नाही. महाराज 7 वाजेपर्यंत उठले नाहीत. महाराज उठल्यावर आपणच जोडा घालून बाहेर चालले तेव्हा बाळाप्पाने त्यास हात धरून शौचास नेले. त्या दिवशी थोडा पाऊस पडला होता म्हणून महाराजांस समजावून फार लांब न जाता वडाखाली शौचास नेऊन बसवले.
शौच झाल्यावर महाराजांचा हात धरून बाळाप्पा त्यास परत घेऊन येऊ लागला. इतक्या सुंदराबाई धावत येऊन बाळाप्पाच्या हातात झटका देऊन आपण महाराजांस घेऊन गेली. त्या दिवशी महाराजांची प्रकृती जरा अस्वस्थ असल्याने आज स्नान करू नका म्हणून बाईने महाराजांस विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. महाराज पाठावर बसल्यावर नरसप्पाने उष्णोदक आणून ठेवले होते. ते घेऊन बाळाप्पा नित्याप्रमाणे पाय धुवू लागला. तेव्हा सुंदरबाई म्हणाली, तुझा बाप आला तरी पाय धुवून देणार नाही. तिने बाळाप्पाच्या हातातला तांब्या हिसकावून घेतला. याप्रमाणे हिसकी चालली असता महाराज बाळाप्पास म्हणाले, का रे भांडतोस का? हे शब्द ऐकून बाळाप्पाने तांब्या खाली ठेवला. मग सुंदरबाईने पाय धुतले व समर्थांची पूजा केली. बाळाप्पा फार इमोशनल झाला होता. त्या दिवशी आरती गणपतराव सेवेकरी यांनी केली. 1 वर्षापासून बाळाप्पाची व सुंदराबाईची घासाघासी चालली होती. याप्रमुळे बाळाप्पाने त्रासून निघून जाण्याचा विचार केला. 8-9 वाजता महाराज निद्रिस्त झाल्यावर चांदीची भांडी वगैरे त्याचपाशी होती. ती महाराजांच्या कारकुनापाशी देऊन महाराजांच्या चरणी मस्तक ठेवून रामाचार्य यांच्या वाड्यात त्याने बिराड होते तेथे बाळाप्पा गेला. मग दुसऱ्या दिवशी महाराज तेथेच असता बाळाप्पा सकाळी 7-8 वाजता दर्शनास आला. महाराज माडीवर होते. बाळाप्पा खालून वर जिना चढून जाणार तितक्यात अंतरसाक्षी महाराजांनी जगन्नाथ म्हणून हुक्का देणारा सेवेकरी सानिध्य होता त्यास सांगितले, खाली कोण येत आहे त्याला आसन दाखव. त्याच्या आज्ञेप्रमाणे लागलीच एक हरणाचे व दुसरे वाघाचे कातरे घेऊन घालून बाळाप्पा दर्शनास येत होता. त्यास हाक मारून महाराज आसन दाखवण्यास सांगतात असे म्हणून आसन दाखवले. तेव्हा बाळाप्पाच्या मनात तर्क केला की महाराजाने अक्कलकोट सोडून जाण्याबद्दल आज्ञा दिसत नाही. तेथे राहून जप करीत बसावे अशी आज्ञा दिसते. नंतर बाळाप्पाने माडीवर जाऊन श्री समर्थांचे दर्शन घेतले व आपल्या बिराडी परत गेला. श्री स्वामी समर्थ.